मधुसूदन कलमकर. मी दुसरी शिकते. माझे तुकडीचे नाव मोर आहे. माझे शाळेचे नाव नवीन मराठी शाळा आहे. आज मी तुमच्या समोर एक नाट्यछटा करून दाखवणार आहे. माझे नाट्यछटेचे नाव आहे मी माझ्या आईचेच ऐकणार. अगं मोक्षदा, अगं मोक्षदा, उठ ग लवकर, ते बघ सकाळचे 7 वाजलेत. ए आई, झोपू दे ना, आताच तर आमची सुट्टी सुरू झाली आहे. आता तुम्हीच सांगा, सुट्टी म्हणजे काय? खूप मज्जा, मामाच्या गावाला जायचे, खूप आंबे खायचे, मित्रमैत्रिणींसोबत खूप खेळायचं. पण नाही, ह्या मोठ्या माणसांना वाटतं की आम्ही सततही काहीतरी शिकावं. म्हणजे शिकवलं. सुट्टीत पण हे शिका, ते शिका, ढीगभर शिका शिका असं म्हणून माझ्या आईने मला सांगितले, मोक्षदा, तुला पोहण्याच्या क्लासला जायचंय. म्हणते पोहायला जायचंय. स्वतः इतकी तुम्हाला म्हणून सांगते, स्वतः इतकी घाबरट की पाण्याजवळ पण नाही जाणार. पाणी पाहून तिचे हातपाय लटपटायला लागतात आणि म्हणती पोहायला जायचे. दुसरा दिवस उजाडला. मी आणि माझी आई पोहण्याच्या तलावावर गेलो. एक सर, त्यांचं पोट अगदी लंबोदर सारखं होतं. घसरले पडले त्या पाण्यातच. इतका धबधबा उडाला की आम्ही सगळे भिजूनच गेलो, आई सुद्धा. ह्या कारणामुळे माझी पोहण्याची भीती निघून गेली आणि मी लवकर पोहायचं शिकले. एके दिवशी सरांनी स्पर्धेविषयी आईला सांगितले आणि आईने घरी आल्या आल्या मला सांगितले, मोक्षदा, तुला पोहण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. आता काय करणार? रोज सराव, हातपाय दुखायचे. असं वाटायचं नकोच ती स्पर्धा, नकोच ते बक्षीस. पण काय करणार? आईने सांगितलं होतं ना. करता करता स्पर्धेचा दिवस उजाडला. मी आणि माझी आई पोहण्याच्या तलावावर गेलो. 1, 2, 3 सगळ्या स्पर्धकांनी पाण्यात पटापट उड्या मारल्या. सुरुवातीला मी थोडी मागे पडत होते, पण माझी आई मला ओरडून ओरडून मला प्रोत्साहन देत होती. म्हणून माझी पोहण्याची भीती निघून गेली आणि मी जोर जोरात पोहू लागले. आणि काय आश्चर्य,